बुलेट ट्रेनला हिरवा कंदील, विक्रोळीमधील जमीन अधिग्रहण विरोधातील गोदरेजची याचिका हायकोर्टाने फेटाळली। चिंचवडमध्ये अपक्ष म्हणून लढण्यावर राहुल कलाटे ठाम। मनधरणीबाबत आता नेत्यांकडून प्रयत्न सुरू नसल्याचं केलं स्पष्ट, तर उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचंही सांगितलं। कल्याणमध्ये आरपीएफ सब इन्स्पेक्टरची निर्घृण हत्या, चौकशीच्या रागातून आरोपीनं दिली हत्येची कबुली। नालासोपाऱ्यात भाजपच्या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मारहाण, वरिष्ठांच्या समोरच मारहाणीची घटना घडल्यानं उडाली खळबळ। बीडमध्ये भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त भरवली बेकायदेशीर रेड्याची टक्कर, नियम बसवले धाब्यावर। प्रतिबंध घातल्यानंतरही पीएफआय बिहारमध्ये सक्रिय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा पीएफआयचा डाव, तर टार्गेट करून जीवे मारण्याचा रचला जातोय कट, एनआयएच्या पथकाचा दावा। राहुरीच्या गुहा गावातील लोक उतरले रस्त्यावर, प्रार्थना स्थळाशेजारी असणाऱ्या मंदिरात आरती करण्यास मनाई, संतप्त नागरिकांचा गावच्या वेशीजवळ ठिय्या। गेल्या 2 दिवसात मुंबईतील हवा प्रदूषणात मोठी वाढ, तज्ज्ञांकडून मुंबईकरांना मास्क वापरण्याचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा, तरुणानं साकारलं एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा। आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या 3 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल, मंदिरातील गर्भगृहातील शिवपिंडीत तयार झालेला बर्फ पुजाऱ्यांनीच टाकल्याचं उघड, चौकशीनंतर 3 पुजाऱ्यांविरोधात कारवाई। नमस्कार, गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपले